यानंतर सर्व मान्यवरांना आणि सर्व गुरुजनांना विनंती आहे सरस्वती माता की जय, सरस्वती माता की जय, भारत माता की जय, वंदे गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली, भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. शिक्षक वर्ग आता दिवंगत झालेले आहेत, त्यामुळे आपण सर्वजण 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची आहे. त्या शिक्षकांचं नाव आदरणीय वडापूरकर सर, आदरणीय जोगारे सर, आदरणीय सोनोरी सर, आदरणीय HB पाटील सर, आदरणीय MG पाटील सर आणि त्याचप्रमाणे काही शंकू मामा, सोनोरे सर, दोंडप्पा मामा आणि काही विद्यार्थी सुद्धा त्यामध्ये सामील आहेत. वैभव जोशी, नागेश चेतसंदी, चिदानंद मंगुरे, फुलारी प्रशांत काळे आणि काही विद्यार्थिनींची सुद्धा नावं आहेत. सुरेखा जोडमोठे, रुक्मिणी फुलारी. तर त्या सर्वांना आपण 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली. धन्यवाद. सर्वांनी आपापल्या जागेत बसून घ्यायचे. सन 2003-04च्या बॅचचे सर्व माझी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं देखील मी महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. अशा कार्यक्रमाचं आपण नियोजन करतो आणि एकत्र येतो. हा आनंद हा वेगळाच. कारण इतिहास जर तुम्ही पाहिलाच, गुरुशिवाय विद्यार्थी घडत नाही. प्राचीन काळापासून आजच्या पर्यंत जर तुम्ही इतिहास पाहिलात, एकलव्यापासून शिवाजी महाराज असो, APJ अब्दुल कलाम असो, तर प्रत्येकाला गुरु आणि गुरुचं आठवण काढण्यासाठी आणि गुरुंचं भेट घेण्यासाठी आणि आपण देखील कितीतरी वर्षांनी आपण एकत्र आलोत. आज माझ्या समोर बसलेल्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आज तुम्ही या ठिकाणी काहीतरी कमवता, निर्माण तुम्ही अस्तित्व या ठिकाणी या महाविद्यालयाचं किंवा ह्या प्रशालेचे विद्यार्थी म्हणून या ठिकाणी विचार या ठिकाणी शेअर करायला पाहिजे. आणि मित्र जर आपला जर असेल आणि जगाच्या पातळीवर कुठेही जावं तुम्ही, तुमचं काम कुठेही थांबत नाही. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. मध्ये कार्यरत असलेले देश सेवा करणारे आमच्या तुमच्यातील एक विद्यार्थी आणि आमचा मित्र म्हणून आम्हाला गर्व आहे, अभिमान आहे. असे गेलं नायकोडे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो
आमचे मित्रमैत्रिणी म्हणजे आमचे बॅचचे विद्यार्थी आहेत. असं एकही क्षेत्र नाही आहे म्हणजे पोलीसमध्ये आहेत, SRP मध्ये आहेत, देश सेवा करण्यासाठी बॉर्डरवर आहेत, उद्योजक आहेत, शिक्षक आहेत, इंजिनियर आहेत, फक्त डॉक्टर नाहीत. त्या डॉक्टरमध्ये त्याचं उणीव आम्हाला बाजू लागलं होतं, त्याचं काम पूर्ण केलं आमचं समाधान बनसोडे. कारण समाधानचा भाऊ आनंद बनसोडे हे MBBS MD MS काहीतरी आहेत आणि प्रत्येक वेळी आम्ही क्लासमध्ये असताना गेरडी सरांकडनं असतील, महेंद्री सरांकडनं असतील, त्यांनी प्रत्येक वेळी कंपल्सरी शिवी खात होता की तुझा भाऊ डॉक्टर बनलाय, तू काय डॉक्टर बनणार नाही पण कंपाऊंडर बनणार नक्की. तर मी समाधान बनसोडेला धन्यवाद देतो की ह्या बॅच मध्ये जे कोणी बसत होतं त्यांनी ते भावाच्या मार्फत पूर्ण केलेलं आहे. तर समाधान बनसोडेचं टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. धन्यवाद. श्रीधर टेळे सर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांची हजेरी घ्यावी. हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझेही गुरु गिरडी सर, आदरणीय म्हेत्रे सर, महेंद्रगी सर, कारण मी याच शाळेचा विद्यार्थी आहे आणि हे तीनही माझे गुरु आहेत आणि माझे सर्व सहकारी शिक्षक आणि स्वकर्तृत्वावर आज मोठे झालेले तुम्ही सर्व विद्यार्थिनींनो, जवळजवळ 21 वर्षानंतर आपण आज या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. वर्गाला मराठी मी विषय शिकवायचा होतो, पण आता या ठिकाणी पाहिलं खरंच मला मन भरून आलं. कारण का बरेचसे चेहरे असे होते की जे ओळखीचे होते, पण इकडचे जे काही चेहरे आहेत त्यांचे नावच मला लक्षात येत नव्हते. आणि सगळ्यात जास्त भारावून गेलो की 21 वर्षानंतर सुद्धा माझ्यावरती असणारं जे प्रेम आहे, विद्यार्थी या ठिकाणी येऊन पायाला स्पर्श करत होते, तर तो जो आनंद आहे माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा क्षण आहे. कारण का अजूनसुद्धा हे विद्यार्थी या ठिकाणी आज मानतात, तर फार छान वाटतं. कारण का आतापर्यंत आपण शालेय जीवनामध्ये फक्त अभ्यासाच्या संदर्भामध्ये आपण एकमेकाशी चर्चा केली, पण आज इथं आल्यानंतर आपण व्यवसाय, नोकरी, धंदा, काही राजकीय अशा वेगवेगळ्या गोष्टीविषयी तुम्ही एकमेकाशी चर्चा केला असाल आणि या निमित्तानं तुम्ही सर्वजण आणि माझ्याही सर्व गुरुवर्यांना एकत्रित येता आलं, त्यांचाही या ठिकाणी आशीर्वाद या ठिकाणी मला घेता आला. त्यांना धन्यवाद देतो की हा मोठा असा मला वाटतं अभूतपूर्व अशा प्रकारचा हा आजचा सोहळा आहे. याच्या अगोदर झाले त्याच्याही पेक्षा आज हा कितीतरी मोठा अशा प्रकारचा सोहळा आहे. तर खरोखरच तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण मगाशी शब्द वापरला स्वकर्तृत्व, या सहकर्तृत्वावरती काही जण उद्योजक झालेले आहेत, काही जण व्यावसायिक आहेत, काही मोठे मोठे धंदे या ठिकाणी सुरू केलेले आहेत. कारण का देशसेवा करणारा तो सैनिक आहे, आपलं रक्षण करणार आहे, पण त्यालाही पाहिल्यानंतर या ठिकाणी आनंद झाला. म्हणजे प्रत्येक क्षेत्र, आता शिवाने सांगितलं शिवाची भेट तर आमची सारखी होते. फकीर, गायकवाड, जोडमोठे, ककमारे, आरे, मैत्रे SR, नंदुरे DR, राठोड LR, सर्वदे, शेख RY, शेख SH, शेख SY, चव्हाण SK, PM कालदे, कुंभार MC, कांबळे S, कांबळे SA, कोकरे, काळे PM, राठोड MR, राठोड SV, राठोड VD, राजपूत RB, राजपूत आर्यम, देवीदास, हडपद, हेसे, हिरेमठ, कोकळी MR, कोळी SH, कोळी SN, लोभे SS, मेत्रे RR, हिरेमठ VS, जोडमोठे S,
जोडमोठे MM, कुंभार NC, कुंभार SM, सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. येणारा जो काळ आहे तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी नांदो अशा प्रकारची स्वामी समर्थ चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी क्लास टीचरचा मान तुम्ही दिलात तर मला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवास करत आहोत तर आम्हाला इथूनही पुढे तुमच्या अनमोल मार्गदर्शनाची गरज आहे. तर मी आता शिक्षकांची मनोगत व्हावे अशी विनंती. तुम्ही छाती ठोकून सांगू शकता का मला माझ्या हृदयामध्ये प्रेम नाही? सांगू शकता? अरे ते भगवंताने आपल्याला जेव्हा जन्म दिला आणि एक छोटस हृदय दिलं त्यामध्ये प्रेम भरून पाठवलं. ते प्रेम आपण ओळखलं पाहिजे. शब्दाने वर्णन करून सांगता येत नाही पण भावनेतून व्यक्त करतो. आज तुम्ही आम्ही एकत्र जमलो कुठल्या स्वार्थाने नाही. तुमच्यापासून मला किंवा माझ्यापासून तुम्हाला काही नको. फक्त प्रेमासाठी आपण जमलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे जगातले जितके संबंध आहेत सगळे स्वार्थाने संबंधित आहेत. प्रत्येक संबंधामध्ये स्वार्थ. आई मुलावर प्रेम करते, मुलगा आईवर प्रेम करतो. संबंध आहे. कुठलेही संबंध पाहतो, पती पत्नीचा संबंध पाहतो, स्वार्थ आहे. आईच्या मनामध्ये स्वार्थ आहे. हा मोठा झाल्यानंतर मला माझं सांभाळ करू शकतो. कुठलाही संबंध या जगामधला ते कुठल्या तरी एका स्वार्थ भावनेने प्रेरित आहे. स्वार्थ नाही मित्रांनो. निस्वार्थ प्रेम. शिक्षकाला काय अपेक्षा असते विद्यार्थ्यांकडून? त्यांनी शिकावं, तो मोठा व्हावा, त्याच्या जीवनाचं कल्याण व्हावं. शिक्षकाला काय मिळणार आहे? तो मोठा झाला, शिक्षकाला काय मिळत नाही. पण आज तुम्ही इथे सगळे मिळून जे आमचा सत्कार करता ना ते आम्हाला खूप मोठं. काय नसतं जेव्हा प्रेम देणं प्रेम घेणं ते आयुष्यामध्ये परत परत शिकावं. एवढंच नाही, प्रपंचामध्ये प्रेम करावं माणसाने, निस्वार्थ प्रेम. आणि खूप बरं वाटलं. तसं आज येण्याची माझी परिस्थिती नव्हती. झोपलो होतो मी घरी. नाही म्हटलं सगळं बोलायला लागलं. ठीक आहे, भेटू सगळ्यांना. आपले विद्यार्थी कुठे काय करतात हे प्रत्येकाला माहिती असतं. पण एक प्रेम असतं ना ते माणसाला ओढून आणतं. तसे तुम्ही सगळे भरपूर आम्हाला प्रेम दिलं, आमच्याशी संवाद साधला. खूप बरं वाटलं ऐकून.
आठवीचे विद्यार्थी. जाता जाता एक सांगतो तुम्हाला, फाउंडर म्हणजे काय, मी 1966 साली 8वीला होतो, पहिला विद्यार्थी. माझ्यापासून लोकसेवा सुरू झाली. आठवी, 9वी, 10वी, 11वी, आमच्यावर 11वी. मग नंतर कॉलेजचे 4 वर्ष, BEdचं 1 वर्ष, MSचे 2 वर्ष. सगळीकडे फिरून परत याच शाळेमध्ये शिक्षक आणि त्या शाळेची सेवा करत मी इथेच सेवानिवृत्त झालो. हे सांगायला मला बरं वाटतं. तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण असेच प्रगती करत राहा. ईश्वर आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी देव, ऐश्वर्य देव, आयुष्य देव, एवढी मी चिंतन करतो आणि आपल्या पद्धतीनं अभ्यास करून दोघंही तसं यश संपादन केला. कुठलंही मोफत मार्क नसताना देखील, म्हणून तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रात काम करता हे बघितल्यानंतर माझं देखील मन हे अभिमानानं भरून आलं की बाबा आपले विद्यार्थी एवढे उच्च पदावर गेलेत. कारण जसं जसं वय होत जातं तसं विद्यार्थीचे चेहरे बदलतात. ते आम्हाला ओळखतात, परंतु आम्ही त्यांना ओळखू शकत नाही. मग ते होऊनच आमच्याशी बोलतात. आता लक्ष्मी नंदुरेचा चेहरा काय बदललेला नाही, पण बदलले नाही, थोडीशी वाढली. तर कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे काम करा. माझ्या माहितीप्रमाणे 4था स्नेह मेळावा होतोय. दर मेळाव्यामध्ये काहीतरी सुधारणा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. सुधारणा होण्याचं कारण म्हणजे काय, पाचचा अनुभव घेऊन पुढे तुम्ही सुधारणा करताय, चांगलीच गोष्ट आहे. कारण आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतोय, सांगत असतोय की ह्या स्नेह मेळाव्यामध्ये राहिलेल्या गोष्टी यामध्ये तुम्ही सुधारणा करून घ्या. आता 2003-4 बॅच मला थोडस रिमाइंडिंग होऊ लागलेलं आहे. ज्या वेळेला मगाशी हजेरी पत्रक घेत होते ते नाव मी कॅटलॉग वरती लिहिलेले आहेत. 8वी किंवा 9वीला एक वर्ग माझ्याकडे होता, 8वीला होता. हे बघा जवळजवळ 22 वर्षानंतर मला रिमाइंडिंग होतोय, कारण त्यावेळेला मी ही नावं कॅटलॉग वरती लिहिलेले होते. क्लास टीचर होतो. क्लास टीचर मी ज्या दिवशी या शाळेमध्ये जॉईन झालो मार्च 2000 ला आलो आणि जून 2000 ला पाटील सरांनी माझ्याकडे जे क्लास टीचरशिप दिलं ते 2018 पर्यंत माझ्याकडे क्लास टीचरशिप आहे. 2018 ला जेव्हा संस्थेने मला सुपरवायझर केला तेव्हाच क्लास टीचर गेलेला आहे. सलग 18 वर्षे मी क्लास टीचरशिप करतोय. आणि मला मुख्याध्यापकांनी दिलेलं किंवा त्यावेळेच्या सुपरवायझरने दिलेलं काम माझ्या परीने मी प्रामाणिकपणे केलं. आता थोडस रिमाइंडिंग करतोय तुम्हाला. ज्या वेळेला 2003-4 ला मी तुम्हाला शिकवायला होतो 8वी 9वी 10वीला, पैकी एक विद्यार्थी माझ्याकडे आला. आता विद्यार्थ्याचं नाव घेत नाही मी. तो विद्यार्थी म्हणाला, सर तुम्ही 2003-4 ला आम्हाला शिकवत होता त्यावेळेला तुमचा एक फेवरेट डायलॉग होता, सांगा. त्याकडून डायलॉग हे काय फिक्शन असतात, समोरचा विद्यार्थी बघून आपण बोलत असतोय. मग मी विचार केलो त्यावेळेला मी काय बोलत होतो बरं. मागडा म्हणत आणि तो विद्यार्थी हाच आहे.
दुसरा कुठला कोणी विद्यार्थी नाही आहे, तो विद्यार्थी हाच आहे. मग काय होते माहितीये का? हा का नाव घेणं म्हणजे काय होते माहितीये का? प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव घेणं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून योग्य होत नाही म्हणून मी घेतलो नाहीये. पूर्णपणे स्वच्छ हेतू आहे की माझा विद्यार्थी भविष्य काळामध्ये चांगल्या पदावर असला पाहिजे. तो चांगल्या पदावर असला ठीक नसेल तरी समाजामध्ये चांगला नागरिक म्हणून तो जगला पाहिजे. त्याच्याकडून चांगले संस्कार इतर मुलं घेतले पाहिजे. नमस्कार. पुनश्च एकदा पाहिजे मुलंच असंच असतात. कारण आज तुम्ही पुन्हा पुन्हा चला शाळेला म्हणल्यानंतर आयुष्यामधला हा सगळं शिकून नोकरी लागून सगळं झाल्यानंतर अजून शाळा चालू आहे आपलं. म्हणून हा गेट टुगेदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यामुळं प्रथमतः मी सुरुवात करण्या अगोदरच तुमचं मी कोटी कोटी आभार व्यक्त करतो या ठिकाणी. तर आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आमचे गुरुवर्य गिरडी सर, उपस्थित गुरुवर्य मेत्रे सर, मैंद्री सर, ममणे सर आणि सर्व आमचे व्यासपीठावर उपस्थित विद्यमान शिक्षक, सगळ्यांचं नाव आता घेत नाही, वेळ झालेला आहे. तर एकच, तुमचे गुरु आम्ही आणि आमचे गुरु हे म्हणजे एक व्यासपीठ, म्हणजे व्यासांचं व्यासपीठ आहे. व्यासपीठाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य वेदमूर्ती गिरडी सर आणि आजच्या सभेचे तुम्ही सर्वजण. आता माझी विद्यार्थी असला तरी आमच्या हृदयाच्या सिंहासनावर कायमचे विराजमान असलेले आमचे हृदय सम्राट आहात तुम्ही. आणि विशेष आता वेळ नाही तरी देखील आता आमचे शिवकुमार तांदे नाही सर बोलावंच लागतंय. मी 2001 ला आलो या ठिकाणी. संस्थेनं आमचे गुरुमामाने नियुक्ती केली तेव्हा मामानं नियुक्ती केल्यानंतर ज्यावेळी मी 2001 ला आलो 8वी क चा वर्ग आणि सगळे 8वी क नवीन वर्ग झाला. मग क म्हणल्यानंतर तिकडे यायला कोणीच तयार नसतात आणि सगळे हुशार मुलं माझ्या वर्गात आले. पवार सर आणि मी दोघंच. सकाळी पहिला तास चालू झाला तर 9वा तास संपेपर्यंत आम्हीच. मी म्हणलो आता कसं काय अवघड आहे, मुलांनी स्वीकारलं पाहिजे आम्हाला. कारण आजकाल 2 मिनिटाचं 1 मिनिटाचं व्हॉट्सअपवर भरा असतंय. त्यावेळी मोबाईल नसल्यामुळे तो बरा झालेला होता. कारण 8वी ला इतिहास शिकवणारे मीच, मराठी शिकवणारे मीच आणि हिंदी शिकवणारच मीच. एका वेळेला शिवाजी महाराजांचं रूप घ्यायचं म्हटलं तर एका बाजूला संत ज्ञानेश्वरांचं आणि एका बाजूला कबीरदासांचं. तरी देखील त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी हुशार मुलांनी मला स्वीकारलं आणि ऑब्झर्वेशन देखील करत होते. नाही विषय म्हणून सांगतो. आणि त्यांच्या प्रेरणेमुळे आज मी इथपर्यंत म्हणजे जो काही प्रगती, कारण का शिकत माणूस शिकतो म्हणल्यानंतर इथपर्यंत आज गाडी तुमच्या आशीर्वादाने आलेला आहे. पुढे गाडी जाणार आहे. तर असो, जीवनामध्ये जास्त काय मी सांगणार नाही. काही जणांनी मला जाताना येताना सांगत असतात. एक पहिला आहे सत्य, सत्यम शिवम सुंदरम म्हणल्यानंतर जीवन यशस्वी होतो. दुसरं त्यांनी मला सांगितलेलं आहे प्रेम. साने गुरुजी म्हणत असत, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि ज्यांनी प्रेम अर्पण केलेलं आहे त्यांचं जय जयकार झालेलंच आहे आणि होणारच आहे. आणि त्यानंतर दुसरा आहे विश्वास. हम होंगे कामयाब एक दिन, मन में हो विश्वास, पूरा हो विश्वास. आणि त्या विश्वासानं आज तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी असलं तरी आम्ही शेतकऱ्यांचंच मुलं आहे. तो अन्नदाता आहे, सैनिक आहे म्हणून आम्ही आहे. तर त्यामुळं कृषी क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, धर्म, अर्थ, काम, मोक्ष सगळ्यामध्ये आपण यशस्वी झालेला आहे आणि होणार आहे. आणि याच तुम्ही पुन्हा आम्हाला बोलवलात, तुमचं स्वागत आहे. आणि अशाच प्रकारे तुम्ही देखील आम्हाला प्रेम देणार, आम्ही देखील देणार. असं दोघं मिळून आपण यशस्वी होत जाऊया, नवीन पिढी घडवत राहूया. आणि या सरस्वतीच्या दरबारामध्ये तुमचं कोटी कोटी पुन्हा एकदा आभार करून माझे भाषण संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र.
प्रसारक मंडळ संचलित लोकसेवा विद्या मंदिर मद्रुक माजी विद्यार्थी 2003-04 स्नेह मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरु श्री गिरडी सर, तसेच मी ज्यांच्या हाताखाली शिकलो, एकच वर्ष शिकलो 5वीचा, ते मेत्रे सर हिंदीला होते, मैंदरगी सर, त्याचबरोबर त्या शाळेचे प्राचार्य श्री कुंभेकर सर पर्यवेक्षक आणि माझे बंधू आणि विशेष करून शिक्षकेतर कर्मचारी, सर्वप्रथम मी तुम्हाला तुमचा खूप खूप आभारी आहे. का तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक संधी दिला. त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलण्याची जास्त सवय नसते, त्यांना स्टेजचं डेअरिंग येत नाही. मी तरी पण थोडंफार डेअरिंग करतो. त्याचं कारण सांगतो. कारण मी जर काय चुकलो असेल तर गुरूंच्या पदरात सगळं खपत असतं आणि प्राचार्य आमच्या चुका माफ करत असतात. त्यामुळं जरी चुकलं तरी हे सांभाळून घेतात आणि मला चुकायची सवय तुमच्या पुढे आहे हे तुम्हाला माहिती आहे. ह्यात काय नवीन नाही. एवढ्या दिवसांनी तुम्ही एवढे सगळे एकत्रित कोण केलं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण एवढ्या विद्यार्थ्यांना एकत्रित करणं ही खूप कष्टाची गोष्ट आहे. भरपूर दिवसही जातील नाही, ह्याच्यातून मी गेलेलो आहे. कारण पहिल्या वेळेला एवढी मुलं उपस्थित करणं, संयोजक कोण आहे? नाही, सगळे असतील पण सुरुवातीला एक दोघं चौघं बसणे ह्यालाही खूप महत्व आहे. नाही आणि सगळ्यात महत्वाचं त्याला पहिला धरणं हे तुमचं महत्वाचंच काम आहे. कारण का प्रत्येकाला घरोघरी निरोप देणं त्याचंच काम आहे. सपना कॅडेचे सुद्धा तुम्ही सर्वांनी आभार माना. आणि एवढे जणांचे हे नाही. आता अभिमान काय वाटतो की आम्ही कुठल्याही गावाला गेलो, कुठल्याही क्षेत्रात गेलो, तिथे गेलो ना, सर म्हटलं की आमचं फिटलं. सर म्हटलं नुसतं ओळख जरी दाखवली तरी खूप बरं वाटतो. आयुष्यामध्ये काही कमवायचं नाहीये, ती एकच गोष्ट आहे आणि तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. आता इथं कितीतरी पोलीस आहेत, कुठल्या कुठल्या पदावरती काम करतात. ह्यांनी सगळ्यांनी तुम्ही आमच्या पुढे बसताय आणि यात सगळ्यात विशेष बाब म्हणजे काय माहितीये का, दरवेळेला आम्ही त्यांच्या समोर बसतो, आज त्यांनी आमच्या समोर बसले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आमच्या शाळेमध्ये आली त्या मुलांना काहीही कमी पडू नये. प्रत्येक गोष्ट की मुलांना कमी पडू देऊ नका. विद्यार्थ्यांशी कधी संबंध येत नाही, पण त्यांची सेवा करण्याची संधी मात्र आम्हाला मिळते. आणि ह्या गोष्टी चुकत असताना सुद्धा आणि काय पाहिजे जर असेल विद्यार्थ्यांना, आणि आता जे काही दिसतंय हे त्यांच्या डोक्यानी आणि प्राचार्यांच्या डोक्यानी हे सगळं त्यांच्या योगाने दिसतंय. आणि मी नाईट क्लास ज्या वेळेला चालू केला मी केलेलो नाही. HB पाटील सरांनी, घेरडी सरांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली होती. ती सगळे तुम्ही चेष्टा करत होता त्यावेळेला, तेही काय वाटत नव्हतं. कारण माझं अजून तसं काय नव्हतंही, काय वाटतच नव्हतं. तो विषय वेगळा. काय आता तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. तर काही चुकलं असेल तर माफ करा. काही आठवणी राहिल्या असतील तुम्ही आम्हाला सांगत जावा. काय पाहिजे असेल, तुमची मुलं आमच्या शाळेत येतात, त्या मुलांसाठी काय पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्हाला सांगा. पण तुमची मुलं, तुमचे वडील ह्या शाळेमध्ये शिकून गेलेत, त्यांचीच मुलं इथं जर आली तर आम्हाला पण खूप बरं वाटतं. असंच काम आहे.
तुम्ही पास आउट झालात आणि मी आलो. तुम्ही सगळे पास होऊन गेलात आणि मी आलो. मला या कार्यक्रमाला बोलवलं, तुम्ही माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी 2003-04 या बॅचचं मनापासून आभार मानतो. तुमच्या बॅचच्या आठवणी आमच्या सर्व गुरुवरी आणि सहकार्याने सांगितलं, हे कौतुक करतो तुमचं. कदाचित टॉपर्स पण इथं असतील आणि नापास झालेले पण असतील. वर्गात 1 नंबर येणारे, 2 नंबर येणारे, 3 नंबर येणारे आणि वर्गात सर्वात शेवटी पण असणारा विद्यार्थी इथंच असेल कदाचित. आज एकाच बेंचवर आम्ही जीवनाला बघताना पाठीमागं कदाचित ती चढाओढ त्यावेळी वेगळी होती, मी कदाचित आज वेगळी आहे. स्ट्रगल आहे जीवनामध्ये, खूप संघर्ष करावा लागणार आहे. तुम्ही करत आहात त्या कदाचित त्या पायरीवरून तुम्ही पुढे आलात असं मला वाटतं आता. आणि येणाऱ्या काळात कदाचित तुम्ही तुमच्या मुलांसाठी ते भविष्य जे तुम्ही स्ट्रगल केलंय ते कदाचित ठेवणार नसाल अशी माझी अपेक्षा आहे. कारण जे तुम्ही स्ट्रगल केलात कदाचित तुम्हाला ते नाही वाटणार, पण जेव्हा मी इथं आलो तेव्हा तुम्ही सगळे 11वी-12वीला होता, मी बघत होतो. पण आज तेव्हा मला असं वाटतं, ठीक आहे माझे जरी विद्यार्थी तुम्ही नसाल तर मला छान वाटतं की तुम्ही स्वतःच्या 2 पायावर काहीच अपेक्षा नसताना कुठेतरी जीवनाचा तो प्रयत्न अंगी बाळगला आणि आज एवढ्या उंच शिखरावर तुम्ही आहात की तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य नक्कीच चांगलं करू शकता असं मला वाटतं. आणि मी ती अपेक्षा नक्की ठेवतो तुमच्याकडून. काळ बदललेला आहे, तुम्ही जो संघर्ष केला तो आता संघर्ष त्याच्या डबल झालेला आहे. कदाचित ही लोकसंख्या असं मी म्हणणार नाही, कॉम्पिटिशन सगळे म्हणतात भरपूर आहे, पण मी म्हणतो कॉम्पिटिशन कुठंच नाही. मुलांना चांगलं प्लॅटफॉर्म दिलंय, रेडीमेड प्लॅटफॉर्म तुम्ही तुमच्या मुलांना दिलात. प्लॅटफॉर्म दिलात पण तुम्ही संघर्ष त्यांना देणं झालं. मुलांना अपयश पचवता आलं पाहिजे ते मुलांना शिकवा, मुलं रडली पाहिजे ते मुलांना शिकवा. आपण सगळ्या गोष्टी त्यांना इतक्या मूलभूत सुविधा दिल्यात ना. आता मुलगा तुम्ही जर वर्गात मलकारी सर म्हणल्याप्रमाणे आता जी मुलं आहेत ना त्यांचं जर तुम्ही स्क्रीनिंग टाइम बघतात मोबाईलचं तर हे कदाचित ते काही खेळापेक्षा जास्त आहे. आम्ही एका बॉलसाठी 1-1 रुपये कसं गोळा करून खेळत होतो, 15-20 जण. आज आमच्याकडे एवढा पैसा आहे की आम्हाला 11 प्लेयर्स खेळण्यासाठी 7 प्लेयर खेळण्यासाठी मिळेल झाले. ते आमचं वास्तव आहे. तुम्ही पाठीमागं वळून तुम्हाला कळेल, आम्ही कुणाच्याही घरी कधीही जाऊन जेवत होतो, तिथली आई आम्हाला म्हणत होती की या जेवा. आणि आज आमच्या भिंती, आमचे बंगले, आमच्या गाड्या एवढ्या मोठ्या झाल्यात ना, आज आम्हाला तिथं जायला सुद्धा वेळ मिळत नाही. म्हणजे आज मोबाईलच्या दुनियेमध्ये मी एवढं हरवलेलो तरी सुद्धा मी संयोजकाचं मनापासून आभार मानतो. तुम्ही एकत्रित आला, स्वतःला कुठेतरी त्या 2003च्या किंवा त्याच्या सुरुवातीपासूनच्या बॅच मध्ये स्वतःला नेला, हरवला. थोड्या वेळासाठी का होईना स्वतःचा तो वेळ काढला आणि या मोबाईलच्या दुनियेपासून आजच्या दिवसाचा स्क्रीनिंग टाइम कमी केला. त्याबद्दल मी तुमचं मनापासून कौतुक करतो, आभार मानतो.
आहे. माझे मित्र माननीय एम आर राठोड आहे. सर्व माझे शालेय वयातील मित्रमैत्रिणींना, हा जो क्षण आहे, 2-3 तास झाला कार्यक्रम सुरू आहे. सर्व मित्रमंडळीकडून भावनांचे वेगवेगळे आविष्कार ऐकायला मिळत आहे. पण आजच्या या दिवशी आपण 21 वर्षांनी भेटलो. काल 21 जून, आज 22 जून. या 21 जूनची संकल्पना यावर्षीची होती योगा डेची, एक पृथ्वी एक आरोग्य. माझ्या सर्व गुरुवर्यांना आणि सर्व मित्रमैत्रिणींना आरोग्य संपन्न आयुष्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, अशी ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या मनोगताला सुरुवात करतो. 12वी, त्यातही 5वी ते 10वी म्हटलं की आयुष्यामध्ये मोठं होत असताना एक गोष्ट जाणवली सर्व गुरुवर्याकडून की परिस्थितीशी संघर्ष करीत असताना, आपल्याला मोठं होत असताना आपली आहे तीच परिस्थिती आपल्याला मोठं बनवत असते. की त्या परिस्थितीला संघर्ष करून आपल्याला जर विजय प्राप्ती मिळालं तर त्या विजयाचा आनंद आपल्याला मनापासून घेता येतो. हे शालेय वयामध्ये जे मला बालपडू मिळाले शिक्षकाकडून आणि सर्व मित्रमैत्रिणी, प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही घेण्यासारखं असतं. तो हुशार असो, ढ असो किंवा काही असो, काही ना काही गुण असतो जे आपण निरीक्षण करून आपण घेतलं पाहिजे. स्नेह मिळावा, या शाळेतून मला गुरुवर्याकडून काय मिळालं, जे मी घडत गेलो. मी 5 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. त्यानंतर कराड येथे मी आता सध्या कार्यरत आहे. काही प्रॅक्टिस व्हायची शाळेमध्ये 6 वाजता, परत दुपारनंतर प्रॅक्टिस व्हायची आणि परत संध्याकाळी प्रॅक्टिस व्हायची. आणि इव्हन त्यावेळेस आमचे 10वीचे प्राचार्य होते गिरडे सर. त्यावेळेस असं होतं की 10वीला असणाऱ्या विद्यार्थ्यांची नाईट स्टडी असायची आणि संध्याकाळी काही मुलं इथे झोपायची. त्यावेळेस गिरडे सरांनी मला परमिशन दिली, फक्त 10वीच्या मुलं नव्हतं, मला 8वीला असताना परमिशन दिली की मी सरांना जाऊन भेटलो, सर मला घरी लाईट नसल्यामुळं मला शाळेमध्ये माझी रात्री झोपण्याची सोय करणे, मला अभ्यास करते. त्यावेळेस सरांनी मला परवानगी दिली आणि त्यामुळे मला अभ्यासाची थोडीफार आवड निर्माण झाली. आणि त्यावेळेस 10वीला असताना नाईट स्टडी श्री शेडगे सर घ्यायचे आणि वैयक्तिक पैजा जिंकायला लावणाऱ्या माझ्या मराठीचे महत्व आम्हाला समजावून सांगणारे स्वर्गीय वडापूरकर सर, यांच्यामुळे मला मराठीची आवड निर्माण. आठवणी हसवतात आणि आयुष्यात आठवणी रडवतात आणि आयुष्यात आठवणी रडवतात, तरीही आयुष्यात आठवणी राहतात. आयुष्यात आठवणी हळुवारपणे निघूनही जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात. आणि या आठवणींच्या हिंदोळ्यावरती 21 वर्षानंतर आपण आलेलो आहे आणि हे आठवणींचे चांगले क्षण आपण तिथून घेऊन जाऊयात आणि आपल्याला गुरुवर्याकडून जी आपल्याला संस्काराची शिदोरी दिलेली ते आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहोत त्या ठिकाणी ते आपण देऊया. तर आपल्या शाळेचे आर डी देशपांडे मुख्याध्यापक होते. त्याच्यानंतर मग एच व्ही पाटील सर, आर डी देशपांडे यांचं हवा असलं होतं त्यावेळी. एवढं म्हणजे आमच्या गल्लीतले वगैरे काय म्हणायचे की बाबा खूप कडक आहे. तर मग मी 5वीलाच खाकी पॅन्ट घालून आलो होतो. त्यांनी म्हणले 7वी पर्यंतच हाफ चड्डी असतं, खाकी पॅन्ट. मग शंकू शिपाई होते, त्यांना घेऊन कात्री घेऊन ते कापतील बघा. त्यावेळी मी इतकं घाबरलो होतो. परत त्याच्यानंतर वडापूरकर सर, गिरडी सर नंतर वडापूरकर सर, असं आमच्या वेळी मुख्याध्यापक झालेले आहेत. आम्ही 10वीला असताना 2004 साली आमची मोठी बहीण म्हणली होती की बाबा आज सेंड ऑफचा आहे आणि निरोप समारंभचा आहे, आज तुमच्या शाळेमध्ये बहुतेक सगळेजण रडतील त्या दिवशी, लास्ट दिवस आहे म्हणून. मग मी 10वीला होतो त्यावेळी आणि त्यावेळी असं वाटलं की बघितलं तर सगळेजण निवांत चिवडा खाऊ लागले. सगळ्या
दहावीलाच आहे. आई बापाला बुडवू नका. मुलीला सांगत होते बाबा स्वतःच्या पायावर उभा राहा, पैसे कमवाल तर तुमची सासू नवरा वगैरे डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचतील. आम्हाला तेवढं ते काय त्यावेळी ते नाचण्याचं इमॅजिनेशन मुद्दे भारी काढला बा. नाही, जे जे आठवलं ते काढलो. आणि कोल्हे सरांचा ग्रामर एवढा माझ्या डोक्यामध्ये फिट झाला होता इंग्रजी शिकवताना. ते साचेवर कविता धडा शिकवले ते अजून सुद्धा लक्षात आहे. आणि वेळे सरांना तर आम्ही एवढं घेत होतो, मारत होते ते. इयत्ता 5वीला अक्षरशः भिवून मला सुरुवातीला गणित कळत नव्हते. मग नंतर ज्यावेळी छेडी द्यायला चालू केले त्यावेळी घरी जाऊन परत एकदा डबल प्रॅक्टिस करतो. घरी पण जमत नव्हतं, जमू लागला. आता यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोच नाही. तेव्हा 20 वर्षापूर्वीच्या आठवणी अगदी उफाळून आल्या आणि बोलण्याची इच्छा नाहीये, कारण बोलायला सुचत नाहीये. पण तरीही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री घेरी सर, सध्याचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व माझे ज्येष्ठ शिक्षक, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सगळे माझे मित्रमैत्रिणी. प्रश्न पडला होता तुम्हाला, तू म्हणू का तुम्ही म्हणू. पाय ठेवलं, बघितले सगळे चेहरे वेगळे वेगळे दिसायला लागले, मोठे मोठे दिसायला लागले. म्हणलं आता मलाच काही कळलं ना. काल दिवशी बोलणं झालं त्यानं तर तू म्हटलं, पण जेव्हा 2 दिवसापूर्वी भन्माने बोलला तुम्ही कराल का सूत्रसंचालन, जरा भीती वाटली. मग लक्षात आलं बहुतेक घरी फोन चेक झालेला दिसतोय. म्हणून म्हटलं की आता बोलताना थोडंसं भांडून बोलावं लागेल. पण जेव्हा सगळ्यांशी बोलायला लागलो तेव्हा परत पहिलीचीच फिलिंग आली की हा सगळे आपण आहोत, आहे तसेच आहोत. वय जरी वाढलं असेल, बुद्धी जरी वाढली असेल, एक्सपिरियन्स वाढला असेल, पण मनातल्या भावनाही त्याच आहेत. सुरुवात शाळेच्या पहिल्या दिवसापासूनची तर आठवण म्हटलं तर पहिल्या बेंचवर बसणार कोण म्हणून चालू झालेलं भांडण, गोड भांडण आहेत आमच्या मैत्रिणींना आठवतं. आणि अगदी शेवटच्या दिवशी पहिला नंबर कोण येणार म्हणून पर्यंत चाललेलं भांडण आजपर्यंत लक्षात आहे. आणि त्या नात्याची आठवण आजही खूप खोलवर रुतलेली आहे. म्हणजे फक्त नाती विचारातून निर्माण होतात आणि ती नाती अखंड जपली जातात आठवणीमध्ये. की पहिल्यांदा जेव्हा शाळेत आलो होतो तेव्हा काय विचार होते आणि आता काय विचार आहेत. एका दिवसाच्या निमित्तानं पुढचं आयुष्य अधिक सुखकर होईल, पुढच्या आयुष्याला जगण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करते. आणि जाताना 2 ओळी फक्त मी म्हणते. हरवलेले हे दिवस येतील का पुन्हा, जमलो आज आणि उद्या हाच दिवस जुना, जमलो आज आणि उद्या हाच दिवस जुना. नशिबानेच एकदा पुन्हा कुठेतरी भेटू, नशिबानेच एकदा पुन्हा कुठेतरी भेटू, आठवणीला एकदा एकच मिळून घेऊ. पण तेव्हा सर्व काही बदललेलं असेल, पुन्हा तेव्हा सर्व काही बदललेलं असेल. कोणीतरी बोलवते म्हणून भेट लवकर सुटेल, कोणीतरी बोलवते म्हणून भेट लवकर सुटेल. लांबपर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाहीत, लांबपर्यंत चालणाऱ्या गप्पा गोष्टी राहणार नाहीत. आठवणीचा हा झरा मग त्या दिशेने वाहणार नाही, आठवणीचा हा झरा मग त्या दिशेने वाहणार नाही. आज सोबत आहोत वाटेल तसं जपून घ्या, आज सोबत आहोत वाटेल तसं जपून घ्या. जीवनभर पुरतील अशा आठवणी आजच जपून घ्या. अशा सुंदर आठवणी आज एकत्रित करू आणि भावी आयुष्यामध्ये आठवणींच्या जोरावरती अधिक जोशानं जीवन जगत राहू आणि पुन्हा भेटत राहू अशी अपेक्षा व्यक्त करते. सर्वांना पुन्हा एकदा वंदन करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. फक्त 10वीचंच नव्हे तर 5वी पासून ते 10वीचा जो प्रवास आहे ते तू आता मांडलीस. आणि मी जे अजूनही तुला तोच म्हणतो, कारण मित्र आणि मैत्रिणीच्या हिशोबानं म्हणलं. आता आम्हाला तिने रिस्पेक्टच्या भावनेने बोललाय. आता मी आमंत्रित करतो, म्हणजे हे कार्यक्रम ऑर्गनाईज होण्यामागचा उद्देश म्हणजे हे काय एका महिन्यापूर्वी झालेलं नाही आहे, हे मागील 2 वर्षापासून चाललेलं होतं. जेव्हा आपण मित्र एकत्र यायचो
तर ते म्हणत होते की आपल्याला गेट टुगेदर ठेवायचं. तर आमच्याकडे काही मुलींचे नंबर्स नव्हते, तर एकमेकांना कॉन्टॅक्ट करून मुलींना कॉन्टॅक्ट झालं, फक्त झालं. आणि मुलांचे भरपूरही कॉन्टॅक्ट आमच्याकडे नव्हते. आणि ह्याला मेन कारणीभूत म्हणजे गेट टुगेदर करण्यामागचं, तर याचं पूर्ण आणि 100% श्रेय जाते अमोल हनुमान याला. आणि जेवढ्या दिवस 8-10 दिवसापासून जे आठवण करून लिहिलेलं होतं ते सगळं विसरून गेलं. मित्र वर्गामध्ये गारव्यासारखा आम्ही कार्यक्रम घेण्यासाठी इथं एक मीटिंग ठेवलेली होती आणि त्यामध्ये अपू मित्रांना आम्ही सांगितलं की कार्यक्रम घ्यायचा आहे. तर त्यांनी एका शब्दावरती येऊन भेटले आम्हाला. आणि कधी 20-22 वर्ष 21 वर्षामध्ये आम्ही कधी कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो. मी तर 10-15 वर्ष मुंबईला असल्यामुळे माझ्यासोबत कोणच कॉन्टॅक्टमध्ये नव्हते, शिक्षकही नव्हते आणि विद्यार्थी कोणच नव्हते. आणि अपू आणि संतुरी पुढाकार घेतला, काही मित्रांनी घेतलं, शिवा कल्याणी घेतलं. मी सगळ्यांचं धन्यवाद बोलायचं होतं म्हणूनच हे केलं. तर बाकीचं आभार प्रदर्शन बाकीची व्यक्ती करते. सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि येथे आलेले सर्व माझे मित्र मैत्रिणी त्यांना पण माझा नमस्कार. वाटला आलो असताना माझे वर्ग शिक्षक म्हणून बामणे सर होते. एक किस्सा आठवतो अजून पण मला आठवत आहे. त्यांनी अजून स्टार्टिंगला तेल वगैरे लावला गुंड्यावर लावलाय होते. मग त्याच्यामुळे आम्ही सर्वजण तेल वगैरे लावून वगैरे येत होतो. परंतु तेल डोक्याला तेल लावायचं विसरलो होतो. तेव्हा मी त्यांना घाबरून त्यांच्या छडीला घाबरून मी डायरेक्ट नळ आहे नळाला गेलो. बामणे सर सर्वांना डोकं लावून तेल लावलंय छान तेल लावले त्यांना मार खाल्ले. मग त्या दिवशी वाचलो. आणि त्याच्यानंतर दुसरं आपलं टेळे सर इथं आल्यानंतर मग आम्हाला शिकवत वगैरे होते. त्यानंतर मग मला असं शिकवत असताना डोलक्या येत होते. डोलक्या येताना मग अचानक मग टेळे सर लगेच विचारणार, आतापर्यंत अर्धा शिकवणार लगेच विचारणार, हां तू सांग काय पुढच्या वेळेपासून असं झालं की आता हे सर आले की मला उठवणार की कोणाला तर उठवणार म्हणून मी तेव्हापासून स्वप्नच बंद केलं. त्यासाठी एक निरोप समारंभ नसून तो एक रोप होतं. ते रोप म्हणजे त्यागाचं, समर्पणाचं, गुरुवारांनी केलेलं संस्काराचं, मार्गदर्शनाचं. ते सर्व रोप आम्ही आमच्या मनामध्ये लावून घेऊन प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी घेऊन त्याचं रसाळ हे मधुर हे चाकत आहेत आजच्या डेटला. म्हणजे काही जण आता जयराम वकील आहेत आणि मॅक्झिमम आमच्या ग्रुपमध्ये पोलीस आहेत, शिक्षक आहेत. म्हणजे असं एक क्षेत्र नाही आहे. आणि इव्हन आमच्या बॅचने मंद्रुपचं 2 वेळा प्रतिनिधी केलेलं आहे. एक अपू मित्र सरपंच होते आणि विश्वनाथ रेमट, दोघा जणी मंद्रुपचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणजे मी म्हणतो की मला प्राऊड फील होत आहे की हे आमचं बॅच म्हणजे खूप चांगलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि मगाशी कोण तर म्हणलं की कोणी कुठल्याही पदावर का असेना, जेव्हा एकत्र येतात भेटतात तेव्हा पदाचा त्यांना गर्व नसतो, एक सर्वसामान्य मित्र म्हणून ते बोलत असतात. तर अशा प्रकारे आणि माझी एक विनंती आहे, आता मित्रच आहेत आमचे अपू मित्र इथे सध्या सहसचिव आहेत आणि सगळे ज्येष्ठ गुरुवर्य आहेत. तर माझी एक विनंती आहे सर आपल्या सर्वांना की आता हे एक बॅच सक्षम आहेत, अजून कित्येक विद्यार्थी सक्षम आहेत की मी 10वीला असताना माझी परिस्थिती जेमतेम होती. मला इच्छा होती 11वी सायन्स 12वी सायन्स करायचं, पुढे इंजिनियर डॉक्टर व्हायचं. पण आर्थिक बाजू तेवढं स्ट्रॉंग नसल्यामुळं मी दचकत होतो. पण माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या भावांनी मला शेवटपर्यंत शिक्षण दिले. म्हणजे मला माझी परिस्थिती हालाकीची आहे हे कधीही जाणू दिलं नाही.
आणि इव्हन मी कॉलेजला असताना माझ्या भावाने आणि माझ्या आई वडिलांनी मला मोटरसायकल दिली होती. म्हणजे असं तर माझी परिस्थिती कमी आहे, माझी हलाखीची परिस्थिती आहे असं दुसऱ्यांना बघून मला ते जाणू नये, मी अभ्यासामध्ये मागे राहू नये, ह्या गोष्टी मला पुरवल्या आहेत. पण माझा हे सांगण्याचा उद्देश हेच आहे की आजच्या गेट टुगेदरला तर इथं मॅक्झिमम विद्यार्थी म्हणजे माझे मित्रमैत्रिणी असे आहेत की आजच्या डेटला त्यांना म्हटलं की 5,000 दे 10,000 दे तर ते इझिली देऊ शकतात. तर ह्या शाळेमध्ये म्हणजे ह्या शाळेमधून आपण पास आउट होऊन गेलेलं आहे. प्रत्येक जण चांगल्या क्षेत्रामध्ये आहे. ज्यांना शक्य आहे अशा विद्यार्थ्यांचं एक माजी विद्यार्थीचं तुम्ही ग्रुप तयार करा शाळेच्या वतीनं. त्या शाळेच्या वतीनं ग्रुप तयार करून प्रत्येकाने एक गरीब विद्यार्थ्याचं जबाबदारी घ्यायला पाहिजे. म्हणजे ईच वन एज्युकेट वन या हिशोबानं काय करता येईल का ते मी संस्थेच्या सहसचिवांना म्हणजे ते मित्रच आहे, मित्राच्या नात्यानं पण मी हक्काने सांगतोय. पण हे संस्थेची एक जबाबदारी व्यक्ती म्हणून त्यांना पण मी त्यांच्यासमोर सूचना मांडतोय. आणि आपण सगळे ज्येष्ठ इथं आमचे मार्गदर्शक आहात, ते जर पुढचं शिक्षण घेत नसतील तर तुम्ही हक्काने कधीही सांगा. एक माजी विद्यार्थ्यांचं एक संघटना तयार करा, त्या संघटनेमार्फत आम्ही शिक्षणाची पालकत्व आपण घेऊ. तर तुम्ही यावर काहीतरी प्रोसेस करा आणि पुढच्या नेक्स्ट टाइमला आम्ही जेव्हा एकत्र येऊ तर यावेळेस याच्यावर नक्कीच काम होईल अशी आशा बाळगतो. काहींना वाटत होतं हे कार्यक्रम होणार नाही, मुलं येणार नाहीत, प्रत्येक जण काही गोष्टीसाठी खो घालत होते. पण हे कार्यक्रम सक्सेस झालं तर ते तुम्हाला सगळ्यांमुळे म्हणजे याचं क्रेडिट जाते प्रत्येकाला. अमोलने तर मांडलंच ते विषय, पण तुम्ही आल्यानंतरच हे कार्यक्रम सक्सेस झाला. संघटना तयार करा, त्या संघटनेमार्फत जेवढे काही फंड गोळा होतील ते फंड 10वी मध्ये जे काही पासआउट होतील त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे तो विद्यार्थी शिकलाच पाहिजे. फंड देतोय म्हणजे त्यांनी आणि पुढे काहीतरी काढा करू नये. अध्यक्ष गुरुवारी गेरडी सर, प्राचार्य कुंडेकर सर, आमचे गुरुवारी बामणे सर, माजी प्राचार्य कोले सर, केळे सर, आमचे राठोड सर, पर्यवेक्षक मलकारी सर, घाटे सर, कराळे सर, आमचे अडकुटे मॅडम आणि आमचे सर्वांचे लाडके शेंडगे सर. शेंडगे सर म्हणलं मी सगळं टाळलं सर गेले सर्व गुरुवारी. आणि आमच्या अपेक्षेपेक्षाही उत्स्फूर्त असे प्रतिसाद देणारे तुम्ही सर्व आमचे मित्रमंडळी. आम्ही जेव्हा बसलो 5-6 जण आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही एवढ्या संख्येने येणार. आणि खास करून आमच्या सर्व मैत्रिणींना मी आभार व्यक्त करतो की तुम्ही फार लांबून आलात. कोण मुंबईवरून आलाय, कोण पुण्यावरून आलाय, लांबून आलात. खास करून तुमचं फार अभिनंदन आणि स्वागत आणि आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी काय फार हुशार विद्यार्थी नव्हतो आणि म्हणूनच गाव सरपंच झालो. मला शिवा आणि बरेच लोकांनी बोलताना सांगितलं की या बॅचचे इंजिनियर झाले, डॉक्टर झाले नव्हते पण समाधानी ती कमी पूर्ण केली. असे वेगवेगळ्या क्षेत्रात आर्मीमध्ये, BSF मध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये. पण त्याचबरोबर ते विसरले राजकारणातही मागणे. आणि हे बॅच अशी एक बॅच आहे सर की या बॅच मधला कुठलाही मुलगा अथवा मुलगी तो वाया गेलेला नाही. ते स्वतःच्या पायावर उभे आहे. कोण व्यवसाय करतंय, कोण इतर ठिकाणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतोय, कोण सरकारी कर्मचारी आहे, पण कोण असं वाया गेलेलं नाही आहे. आमचे महेंद्र सर नाहीत. आमचे महेंद्र सर सारखं म्हणत होते खड्याचा ते असले असते तर मी सांगितलं असतं सर कोण खड्यात गेले. पण ते थोडंसं त्यांना काम असल्यामुळे ते सांगून गेले की मला सर बोलायचं होतं तुम्ही चालला. ठीक आहे मी नंतर उद्या पाहिजे. पण आनंद असं होत आहे की आयुष्याला रिमाइंडर बटन नाही. पण आज असं वाटतंय रिमाइंडर बटन आहे आणि आपण दाबलं आहे. आणि 2003 मध्ये गेलो परत एकदा शाळा भरलेली आहे. मला वाटतं शाळा सोडायची वेळ झाली त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. शिक्षकांबद्दल आता सर्वांनी एवढं काही बोललेलं आहे. इथं बसलेले सगळे शिक्षक आम्हाला शिडी मारलेलेच आहे. जास्त आम्हाला केळे सरांनी तर फार मारले. आम्ही दर शनिवारी आम्ही उशिरा येत होतो असल्यामुळे ते
थांबणारच आहोत. आणि असं नाही सर, आम्ही उशिरा येत होतो, लवकर येत होतो, पण आम्ही ते बाबरच्या दुकान सोडून नाही तर ते मस्त नाही. विषय काय होतं की सर्वांत सुंदरचा जो प्रकार होता ना तो आम्हाला थोडस म्हणजे कोण करणार, त्याच्यामुळे आम्ही तिथे बसून बघत होतो, पण तुम्ही आम्हाला बघत होता. यासाठी आम्ही थांबवत होतो. आज खरंच सर जाताना छडी पाहिजे आम्हाला. आणि मला बरेच लोक म्हणले कोणाला तर छडी मारायला लावा, बरोबर ना तांबडे सर सर्वांची आवडते. आम्ही तर पाचवीला असताना तांबडे सर मारायला आले की आम्ही असं मिठी मारत होतो, सर आम्हाला मारता होता म्हणून. मी कित्येक वेळा जाऊन आमच्या वडिलांना सांगत होतो हे सर मला लय मारतो. आमचे वडील म्हणणार बरोबर ठीक आहे मग म्हणणार खरं अजून जास्त मारतो. पण आजची मी आता पालक आहे, आपण सर्वजण पालक आहे, पण आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. आम्ही 10 मार्क ही परिस्थिती बदलत चाललेली आहे. आपण त्याला कारणीभूत होतो. आता हे आपण विचार करायला पाहिजे. आणि शिव सांगितलं की सहसचिव का सहसचिव या नात्याने तर काम करत नाही आहे. अजूनही या शाळेचे विद्यार्थी आमदार शिवशरण पाटील फार आम्हाला अभिमान वाटतंय. आणि आजही मी त्यांना सर्वांना माझं गुरु मानतो. आणि सर हे जो क्रेडिट आहे ना ते तुम्हालाच मिळत आहे. ही जी बॅच आहे या बॅचमध्ये कोण कितीही मोठा होऊ दे त्याचं सर्वात मोठं सिंहाचा वाटा हे तुमचा आहे. आमच्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला, आमच्या आईवडिलांनी आम्हाला जन्म दिला, मोठं केलं आहे, आम्हाला सगळं परिस्थितीनं चांगलं ठेवलं आहे. पण शिक्षण हे तुम्ही दिला आणि आम्हाला हे कार्य तुम्ही बनवलं. आणि हे उपकार आम्ही अशापर्यंत तुमचं कधीच विसरणार नाही असं या सर्व आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आभार मानतो. हां, शिवा सूचना मांडलेली आहेत मगाशी की माझी विद्यार्थ्यांचं एक संघटना करा. तर निश्चितपणाने मी या ठिकाणी आश्वस्त करतो आपल्याला की तो विषय संस्थेपुढं मी आवर्जून मांडेन आणि ती संघटना आपण लवकरच बनवू आणि आपल्याला सर्वांना त्याच्यामध्ये आम्ही सामील करून घेऊ. आणि फक्त एवढंच तुम्ही मला सल्ले देत जा की आपण इथं शिकलो आहे, आम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता होती, मी इथं काम करतो तेच विचार करतो. आमच्या सगळ्यांनी मी हे सांगतो की आम्ही इथं शिकताना आम्हाला काय काय गोष्टीची कमतरता होती आणि आता पुढे येणाऱ्या आमच्या पिढीला ती कमतरता भासू नये त्या दृष्टिकोनातून आपण इथं काम करतोय. आणि भविष्यातही आपण असं सगळे मिळून काम करू. आणि आपण सगळे इथं शिकलो, आता आमचे पोरंही इथं शिकतील असं या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा सर्व आमचे शिक्षक, अध्यक्ष, आमचे सर्व गुरुवर्य, माजी प्राचार्य असतील सगळे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. आमचे शिवराज काळे खूप चाट घेतले, अमोल वानमाने असतील, आमचे संतोष, हे सगळे डेकोरेशन हे तुम्ही बांधलेले पेटे सगळं त्यांना आणलेलं आहे. आम्ही पहिल्यांदा विचार केला की अरे वर्गणी किती घालायची, वर्गणी किती घालायची. संतोष बोलत की भाडे मी म्हणलं त्याला तुम्ही 2 शब्द बोल, नाही म्हणलं मी बाहेर. पण आम्ही म्हणलं वर्गणी, आम्ही मग म्हणलं अरे वर्गणीसाठी आपण काही कार्यक्रम करत नाही. पण कोणाची इच्छा असेल तर देऊ दे, न देऊ दे, पण सगळ्यांनी यावं हा आमचा मूळ उद्देश होता. 4x8 10 चॉकलेट बोर्ड द्यायचं ठरलेलं आहे. त्या हिशोबानं आपण शाळेला गिफ्ट देतोय. तर त्याचा एक सॅम्पल आपल्याकडे म्हणजे शाळेला आता सुपूर्द करायचं आहे. राहिलेले सगळे बोर्ड जे मंगळवार येणार आहेत म्हणजे ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये आहे सर. म्हणजे या बॅचमध्ये सर्व विद्यार्थ्यांच्या मते ते 10 चॉकलेट बोर्ड द्यायचे आहेत. म्हणजे जे काय नवीन बिल्डिंग झालेले आहे त्या बिल्डिंगला म्हणजे प्राचार्य सरांची आणि टेरे सर आणि संस्थेसोबत जेव्हा मीटिंग झाली तेव्हा सरांनी मला सांगितलं, प्राचार्य सरांनी, की 4x8 ग्रीन आणि व्हाईट चॉकलेट बोर्ड द्या. मग त्या हिशोबाने सर्वांसोबत चर्चा करून ते बोर्डचं फायनल झालेलं आहे. आम्ही ऑर्डर पण दिलेलं आहे. ते ट्रान्सपोर्ट आषाढी वारीच्या या काहीतरी ट्रान्सपोर्टेशनच्या इश्यूमुळं हे सगळे डिटेल्स केदारमाळींना माहीत आहे. ट्रान्सपोर्टेशनच्या इश्यूमुळं ते आले नाहीत. त्याचं एक बोर्ड आम्ही आजच्या डेटला शाळेला सुपूर्द करणार आहे. राहिलेलं मंगळवारी किंवा बुधवारी शाळेला सुपूर्द केल्यानंतर ते आम्ही फोटो ग्रुपवर शेअर करतो. आणि जेवणाची व्यवस्था आणि
जेवणाची व्यवस्था माननीय आप्पासाहेब मेत्रे यांनी केली होती. मी सर्वांच्या वतीनं आप्पासाहेब मेत्रे यांचं आभार आहे. आणि डेटा डेकोरेशन जे काही होतं ते संतोष सन्मानीने केलेलं आहे. बोला संतोष. एका सर्वांनी एकत्र येऊन हे कार्यक्रम सक्सेस झालाय आणि याचं क्रेडिट प्रत्येकाला जातं. तर आपल्याला दरवर्षी होत राहावं. हेच त्याची इच्छा आहे. तर आपण प्रयत्न करूया. तुमच्या शब्दाला आम्ही मान देण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण त्याची ग्रुप फोटो घेतलं होतं ते आता घेऊन येऊ लागले. मॅक्झिमम 5:45 पर्यंत आपल्या हातात येईल आणि प्रत्येकाला आत्ताच डिस्ट्रीब्युट करायचं आहे. नमस्कार, मी निखिल राठोड. लोकसेवा विद्यामंदिर मंद्रुप येथे मी सन 2003 ते 4 या सालामध्ये इयत्ता 10वीमध्ये शिकलेलो होतो. तर सदर संदर्भामध्ये आज दिनांक 22 जून 2025 वार रविवार या रोजी आपण इथे माजी विद्यार्थी मेळावा यासाठी एक सर्वांची आठवण म्हणून आपण इथे उपस्थित झालेलो होतो. आजचा दिवस खरंच खूप मोलाचा होता. गेली 21 वर्ष आपण जे 10वीला शिकण्यासाठी होतो त्याच्यानंतर आजच्या दिवशी आपण इथे हजर झालेलो. सदर दिवशी प्रत्येकाच्या जुन्या आठवणी उजळून आल्या. प्रत्येकाने इथे आपापल्या जुन्या आठवणी इथे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर असं म्हणावं लागेल की आजचा दिवस खरंच खूप अनुभव आणि आठवणींचा एक गोडा ठेवा आपल्याला इथे अनुभवायला मिळाला. अगदी मैत्रिणींपासून ते मित्रापर्यंत त्यांच्या जुन्या 5वीपासून ते 10वीपर्यंत इथे याच वर्गामध्ये शिकलेल्या, बागडलेल्या, मोठ्या झालेल्या आणि शिक्षण घेऊन मोठमोठ्या ठिकाणी पदावर गेल्यानंतर त्यांनी जो छोटासा आपल्याला त्यांचा अनुभव इथे शेअर केला तर त्याच्यामध्ये इतकं आनंद आपल्याला घेता आलं या ठिकाणी की आजचा जो दिवस आहे तो या दिवसाचा कार्यक्रम आहे. या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एक दीप प्रज्वलन म्हणून केलेली आणि त्या दीप प्रज्वलनानंतर तो जो स्नेहदीप आहे, दीप प्रज्वलन हे कोणत्याही कार्यक्रमाचा आपण सुरुवात करतो आहे आणि त्यानंतर आमच्या मित्राच्या नात्याने जो एक स्नेहदीप जो आमच्या मनामध्ये आतापर्यंत जो आपण तेवत ठेवला तो आम्ही सदैव आमच्या मरणापर्यंत आम्ही तो तेवत ठेवू अशी मी सगळ्यांनी तो ग्वाही देतो. दुसरी गोष्ट अशी की या शाळेनं आम्हाला जितकं काही दिलं तितकं म्हणायला कदाचित खूप कमी पडणार आहे. प्रत्येक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी किंवा सर्वात जास्त म्हणजे ही जी माती आहे मंद्रुप या ठिकाणी आम्ही जे वाढलो, जे मोठं झालो, या शाळेमध्ये आम्ही जे शिकलो तर या मातीचं पुढे आम्ही जाऊन अंकुर फुटून एक मोठंसं झाड आम्ही रोवण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असंही म्हणायचं आहे या दिवसाच्या अनुषंगाने की आपण सर्वांनी इथे जो मेळावा इथे जो भरलेला होता प्रत्येकजण कुतूहलाने एकमेकाकडे पाहायचो. 21 वर्षानंतर प्रत्येकजण इथे भेटतोय आणि या भावनेनं भेटतो की एक मित्र, वर्गमित्र 2004 ते 2003 ते 4 या दिवशी आपण वर्गमित्र होतो. या स्नेहभावनेने आपण इथं भेटलेलो होतो ते महत्त्वाचं. कोण किती मोठं झालं आहे, कोण कोणत्या पदावर गेलं आहे यापेक्षा मी वर्गमित्र होतो ही जी भावना आहे या भावनेनं आपण सगळे इथं भेटलो आहे. कार्यक्रम चांगला करण्याचा खूपच मोठा प्रयत्न केला आपण, तो चांगलाही झाला. आणि आजच्या कार्यक्रमाची जी रूपरेषा होती, जे कार्यक्रम आपण इथे संपन्न केला तर या कार्यक्रमामध्ये ज्या व्यक्तीने किंवा ज्यांच्याकडून ही कल्पना अस्तित्वात आली ती कल्पना, त्या कल्पनेसाठी मला एकदा सल्यूट मारावं लागतं. ती कल्पना आज आपण पूर्णत्वास इथे आणतो. ती कल्पना आणि दुसरी गोष्ट त्या कल्पनेला मेहनतीची, श्रद्धेची, मित्रत्वाची जोड लाभली आणि ती कल्पना आपल्या सर्वांनीशी इथे हजर राहून आपण पार पाडलो. खूप आनंद वाटतो. खूप असं वाटतं की अरे इस बाहरी शरीर को तो मलहम कुछ और है, बाहरी शरीर को तो कुछ मलहम और है, लेकिन दिल के मलहम के लिए दोस्त ही काफ़ी है. तर ते दोस्त आज सगळे मिळाले, मुलं असेल, मुली असेल. खूपच आनंदी वातावरणामध्ये सकाळच्या सत्रापासून ते आत्तापर्यंत. आता तुम्हाला मी सांगतो माझ्या घड्याळामध्ये 5:45 वाजलेले आहेत. आम्ही 10:30 ते सकाळी 11 वाजल्यापासून इथे आहोत, पण जाण्याचं कोणी नावच घेत नाही. इतकं आनंदाचं वातावरण इथे आपण तयार केलेलं आहोत. खूप मस्त वाटतं आहे. आणि मी निखिल राठोड पुन्हा एकदा सर्वांचे इथे कार्यक्रमरूपी पूर्णत्वास आणल्याच्या कारणाने
प्रत्येक इथे वर्ग मित्र मैत्रिणींचे प्रत्येकांचे आभार मानतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. 2003-04 या बॅचचा 10वीच्या बॅचचा 21 वर्षानंतर आज माजी विद्यार्थी स्नेही मेळावा शाळेमध्ये आयोजित केला होता. बऱ्याच वर्षांनी आम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र जमलो, जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व आमचे गुरुवर्य, गुरुविन बताये कोण रहा असं म्हटलं जातं. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. जीवनामध्ये आपण मोठे होत असताना आपल्याला पदोपदी गुरूंनी शिक्षण दिलेलं असतं, विचाररूपी अनुभवाची शिदोरी दिलेली असते. त्याचा विचार विनिमय आज शाळेमध्ये झाला. गुरु म्हणजे हा सर्वस्व असतो. गुरुविना कोणीही आपल्याला चांगली शिक्षा देऊ शकत नाही आणि गुरुमुळेच आपण आयुष्यात मोठे झालेले असतो. शिक्षणाचा सर्वोच्च गुण कोणता? विद्या विनयने शोभते, म्हणजे कृतज्ञता. आपल्या लोकसेवा विद्यामंदिर शाळेचं जे स्लोगन आहे ते विद्या विनयने शोभते, ते कोणत्याही साज शृंगाराने शोभत नाही. हे आज आपल्याला सर्व गुरुवर्यांच्या विचारातून समजून आलं. संस्कृतचे गाडे अभ्यासक श्रीयुत मेत्रे सर यांनी आज खूप आपल्याला मौलिक असं मार्गदर्शन केलं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य गिरडी सर हे सुद्धा उपस्थित राहिले. विद्यमान प्राचार्य कुमटेकर सर हे सुद्धा उपस्थित राहिले आणि सर्व शिक्षकवृंद यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर्व मित्रमैत्रिणींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि शाळेविषयी आपुलकी, आस्था, जिव्हाळा उपस्थित केला. या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षेचे पंख असावे, उंबरट्यावर भक्ती. आपण ह्या घरट्यातून शक्ती घेऊन उडालेलो आहोत, तरी पण आपण शिक्षणाविषयी कृतज्ञता व्यक्त करून आपण ह्या शाळेमध्ये येऊन शिक्षकाची आपुलकी, एकमेकांची भावनांचं शेह, प्रेमाची देवाणघेवाण, स्नेहाचे बंध आपण इथं गुंफलेले आहोत. हे आयुष्यभर आपण गुंफण्याचा प्रयत्न करूया असा आशावाद आजच्या या कार्यक्रमातून मना जाणार. ही जी ऊर्जा मिळाली की जीवनामध्ये आपल्याला मोठं होत असताना गुरुकडून जी मिळालेली शिकवण आहे ती आयुष्यभर आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत राहू, तो काम छोटं असो किंवा मोठं असो, प्रामाणिकपणे सत्याने आपण काम करत राहिलं तरच आपण आपल्या शिक्षकांना गुरुदक्षिणा दिल्यासारखे होतं असं मला असं वाटतं. आज बऱ्याच विचारांची, मूल्यांची देवाणघेवाण या शाळेमध्ये झाली, त्यामुळे आज मला असं वाटतं की कृतार्थ झाल्यासारखं असं वाटतं. एवढे बोलून माझं मनोगत संपवतो. आज 2003-04च्या 10वीच्या बॅचचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आणि ही आमची शाळा, अतिशय सुंदर अशी शाळा आणि आज शेवटचा अगदी निरोपाचा हा समारंभाचा कार्यक्रम आला आहे. कार्यक्रम म्हणाल तर अतिशय सुंदर नियोजन केलं. कालदे, म्हेत्रे, हनुमाने या सगळ्यांच्या अतिशय छान विचारसरणीमुळं हा सुंदर कार्यक्रम घडून आला. खूप छान वाटलं. नव्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सगळ्यांशी बोलून त्यांच्याशी गप्पा मारून अतिशय जुन्या आठवणी ताज्या तवान्या झाल्या. शाळेची आठवण परत जागृत झाली. लोकसभेचं नाव आलं. खूप भावना जोडलेल्या होत्या ॲक्च्युली या शाळेशी, या मातीशी, या जमिनीशी आणि या भावनांचा आज कुठेतरी परत एकदा उफाळून त्या भावना आपल्याला परत दिसायला लागल्या. अतिशय सुरेख नियोजन, जेवण सुंदर, मित्रांच्या गप्पा सुंदर, कार्यक्रम म्हणाल तर सर्व शिक्षकांना भेटून आनंद झाला. शिक्षकांचं मार्गदर्शन परत एकदा मिळालं. असे कार्यक्रम वारंवार होत हीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार. माझ्या सर्व मित्रांना मनापासून नमस्कार. 22 जून 2025चा जो दिवस होता तो खरंच आमच्या सर्वांसाठी खूप आनंदाचा दिवस होता, आनंदाचा क्षण होता, अविस्मरणीय क्षण होता. आपण सगळे मित्र आपल्या धावपळीच्या जीवनामधला एक दिवस काढून आपण एक दिवस शाळेतील सर्व मित्राबरोबर घालवायचं असं ठरवलं. 22 तारखेला ठरल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी एकत्रित आलोत आणि एक दिवस
जी शाळा आहे तो कार्यक्रम आपण व्यवस्थित सर्वांच्या हजेरीनं खूप सुंदर झाला. जे कोणी हा कार्यक्रम घ्यायचा संकल्प केला खरंच खूप सुंदर संकल्प केला. माझ्या मते संकल्प करून घरात न बसता संकल्प करून त्यांनी सगळ्यापर्यंत पोचून सगळ्यांचं मत घेऊन सगळ्यांचं वेळ ॲडजस्टमेंट करून हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. खूप सुंदर कार्यक्रम होता. एवढा सुंदर होता की त्या गोष्टीचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. शिवानंद कालदे असतील, अमोल हनुमाने असतील, आप्पासाहेब मेहत्रे असतील, बाबूशाह हेळकर, सिद्धाराम पंडगर असे अनेक विद्यार्थी ह्या नियोजनमध्ये आहेत. भरपूर विद्यार्थी मिळून हे कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. एवढा सुंदर कार्यक्रम खरंच एक आपल्या पूर्ण जीवनामध्ये अजून 20 वर्ष म्हणजे 20 वर्षानंतर आपण एकत्रित आलो. अजून 20 वर्ष हा कार्यक्रम आपल्याला एक आठवण म्हणून राहणार आहे. तर सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काय घडामोडी आहेत ते देखील आपण त्या ठिकाणी सांगितलं. जयराम मोठेकर त्यांचं तर खूप चांगलं भाषण अगदी 10वीमध्येच आहेत की काय असं ऐकायला मिळालं. श्री टेळे सरांचा हजेरी खूप अविस्मरणीय क्षण होता तो. टेळे सरांना आपल्याला पाहिल्यानंतर त्यांचे डोळे भरून आले. जयराम मोठेकर त्यांनी म्हणाले होते की 10वीला आम्ही रडलो नाहीत, पण 22 जूनला ते आम्ही भरून काढलं. आम्ही स्वतः पण रडलो आणि शिक्षकांना पण रडवलं. विद्यार्थ्यांचं जे बोलताना जे सगळ्यांना पाहून जे आनंदाचे अश्रू बाहेर पडत होते ते खरंच एक अविस्मरणीय होतं. सगळ्यांनी कार्यक्रमाला हजर राहिल्यानंतर जो आनंद चेहऱ्यावरती दिसत होता तो खरंच खूप सुंदर होता. पाहण्यासारखा तो वातावरण होता. एकमेकाला भेटणं, एकमेकाला समजून घेणं काय आहे कुठं आहे. कारण बरेच विद्यार्थी शाळेतले आपण सगळे मंडळी एकमेकाला खूप दिवसापासून पाहिलं नव्हतं. अचानक एकमेकांच्या समोर आलो की थोडा वेगळा आनंद त्या ठिकाणी बघायला मिळाला. सगळे कार्यक्रम नियोजितबद्ध असल्यामुळं कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी कमतरता वाटली नाही. आणि शिवराज कालदे यांचा जो प्रस्ताव संस्थेसमोर शाळेसमोर ठेवलं की माझी विद्यार्थ्यांचं एक ग्रुप करा सर. आम्ही सगळे माजी विद्यार्थी मिळून जे इच्छुक असतील, ज्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्यांची परिस्थिती नाही आहे किंवा चांगलं शिक्षण घेण्यासाठी खरंच त्यांना पैशाची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना आम्ही माजी विद्यार्थी सर्व माजी विद्यार्थी त्या सर्वांना घेऊन ते काही उपकरण राबवण्याचा प्रयत्न केला. ते खरंच मला खूप चांगलं वाटलं. मी ते शिवाजी कालदेंचा खूप आभार मानतो की कोणतीही गोष्ट विचार करून न बसता ती गोष्ट अंमलात आणणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बरेच चांगले गोष्ट माझ्याकडे पण आहे, इतरांकडे पण आहे, ते स्वतःपुरताच मर्यादित आहे. आम्ही त्या गोष्टी अंमलात कधी आणलंच नाही. पण शिवा कालदेने ते अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. संस्थेसमोर ते मांडलं. संस्था आता त्यावर काय निर्णय घेते ते बघूत. कारण चांगला निर्णय कालद्यांचा, त्याच्यावर
चांगलाच निर्णय येईल असं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि शिवा कालदेंच्या बरोबर नेहमीच आम्ही सगळेच राहूत. चांगले विचार आहेत त्यांचे. असे विचार विद्यार्थ्यांमध्ये असले पाहिजे, कारण असं त्यांना पण वाटलं असेल कालदेंना की चांगले विद्यार्थी आहेत लोकशाहीमध्ये की त्यांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं उच्च शिक्षण घेता येत नाही किंवा बाहेर जाताना जे काही मार्गदर्शन असेल, पैसे असेल, ह्या गोष्टीचं कुठं कमी पडू नये असं त्यांचं मत आहे आणि खरंच त्यांचं मत चांगलं आहे. तर आम्ही सर्व विद्यार्थी मित्रमंडळी मी शिवा कालदेंच्या बरोबर आहोत. त्यांचा निर्णय हे आमच्यासाठी अंतिम निर्णय आहे. कार्यक्रम माझं पूर्ण नियोजन आहे. कार्यक्रम सुंदर होण्यासाठी सूत्रसंचालन देखील खूप छान झालेलं आहे. सूत्रसंचालनच कार्यक्रमाचं नियोजन कळतं, सूत्रसंचालनामध्ये कार्यक्रमाचं स्वरूप कळतं. सूत्रसंचालन खूपच सुंदर होता.